बरेच दिवस झालेले सुक्या मच्छीची भाजी खाल्लेली नव्हती आणि आमच्याकडे सोमवारचा बाजार असतो, तर त्या बाजारात गेलेली मी. तर मला ही छोटी छोटी मच्छी दिसली, तर मी घेऊन आली आणि या मच्छीची आज मला भाजी करायची आहे. तर छान अशी हिरव्या मिरच्यांची चटणी बनवून घेतली मी उखळीमध्ये आणि त्याच्यानंतर मी भाजी बनवायला सुरुवात केली. तर टोपामध्ये तेल ओतून घेतलेलं आणि कांदे 3-4 कांदे कापून ते मस्त तेलामध्ये लाल करून घेतले. त्याच्यानंतर चटणी टाकून घेतली आणि मग सगळे मसाले टाकून घेतले. आता मसाल्यामध्ये तुमच्या घरात जे जे अवेलेबल मसाले असतील ते तुम्ही टाका. माझ्याकडे जे होते तर ते मी सगळे टाकून घेतलेले आहेत थोडे थोडे. आणि त्याच्यानंतरून ते छान मस्त परतून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ मसाले असेच परतून घ्यायचे आहेत. आणि मग जी सुकी मच्छी छान धुतलेली आहे तर ती या भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि ती सुद्धा मस्त परतून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवा, जेणेकरून जो खालचा मसाला आहे तो जळणार नाही किंवा जी कांद्याची जी फोडणी आहे तर ती जळणार नाही. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं ताटीमध्ये टोपाच्या वरती पाणी ठेवलेलं आणि असंच स्लो आणि मीडियम फ्लेम करत भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही चिंचेचं पाणी पण थोडंसं घालू शकता किंवा जे तुमच्याकडे भाजीमध्ये जे वापरतात आंबट वस्तू असेल तर ती तुम्ही टाकू शकता. तर आमच्याकडे जी आंबाडी असते तर आंबाडीची जी फुलं असतात तर ते छान सुकवून आणि त्याची भुकी करून ठेवलेली तर ती ह्याच्यामध्ये मी टाकलेली आहे. तर ही जी पावडर आहे खूप आंबट असते आणि मच्छीमध्ये नेहमी वापरत असतो आम्ही, तर ती टाकलेली आहे मी 2 वेळेस. आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडा वेळ अजून शिजवलं आणि त्याच्यानंतरून गॅस बंद करून छान भाकरीसोबत आम्ही एन्जॉय केली ही भाजी. तर तुमच्याकडे अशी छोटी मच्छी भेटते का आणि ह्या छोटी मच्छीला काय बोलतात तुमच्याकडे? आमच्याकडे निहवा असं बोलतात किंवा निहू. बाकीच्या ठिकाणी बरीच वेगवेगळी नावं असू शकतात, तर नक्की मला कमेंट करून कळवा तुमचं.